करा रे बापानो साधन हरीचे, झनी करण्याचे करू नका. जेणे नो हे जन्म यमाची यातना, जेणे नो हे जन्म यमाची यातना, ऐशी या साधना करा काही. साधनाचे सार, साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एका. जेणे नो हे जन्म यमाची यातना, ऐशी या साधना करा काही. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे. जेणे नो हे जन्म यमाची यातना, ऐशी या साधना करा काही. एका जनार्दनी न घ्यावा संशय, एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयाची होय हरी रूप. जेणे न हे जन्म यमाची यातना, ऐशी या साधना करा काही. विठ्ठल करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. जेणे नो हे जन्म यमाची यातना, ऐशी या साधना करा काही. आज या ठिकाणी जेजुरी या पुण्यभूमीच्या ठिकाणी आज भगवान दत्तात्रेयांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने, जन्मदिनाच्या निमित्ताने माझ्यासारख्या पामराकडे ही सेवा आली. त्याबद्दल या ठिकाणी कोळेकर परिवार आणि जिजाऊनगर यांचं ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी सेवेला सुरुवात करतो. आज या ठिकाणी परमार्थप्रेमी असणारे आमच्या मावशी, शांता मावशी, हा थोडंसं विको कमी करा. दरवर्षी या ठिकाणी दत्त मंदिरावरती वर्धापन दिन आणि दत्त जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतात आणि त्या निमित्ताने हा ज्ञानदानाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व श्रोतेवर्ग आणि सुंदर असे टाळकरी मंडळी, हॅलो 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 बस, यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय. खरं तर मी काय कीर्तनकार वगैरे एवढा पट्टीचा गायनकार वगैरे काही नाही. तुम्ही आम्ही खेळेमिळे गदारोळी आनंदीप्रमाणे हा कार्यक्रम या ठिकाणी करायचा आहे. तशी आमची बरीचशी तारमळ झाली असती, पण तुम्ही आता आल्यामुळे थोडंसं सावरून निघणार आहे. तर आमच्याकडे कीर्तनकार भरपूर येतं, पण मावशीचा आग्रह असतो बरं का ताई, कीर्तन तुम्हीच करायचं, मला बाकीचं माहीत नाही. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी मावशीचा आग्रह असतो. काय जे काय संतांच्या कृपेने जशी काही सेवा करता येईल तशी करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल. त्या ठिकाणी गुरुदेव तुम्हारी जय जय हो, 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 गुरुदेव तुम्हारी जय जय
ज्या भगवंताच्या कृपेने आज या ठिकाणी ही सेवा होत आहे असे दत्तात्रेय भगवान. कारण की ज्या परंपरेमध्ये नाथांचा जन्म झाला ती म्हणजे दत्त परंपरा. कारण की दत्तात्रेयांचा अनुग्रह त्या ठिकाणी जनार्दन स्वामींना आणि जनार्दन स्वामीकडून तोच प्रसाद या ठिकाणी नाथांना प्राप्त, म्हणजे दत्तात्रेयाकडून जनार्दन स्वामींनी, जनार्दन स्वामीकडून नाथांना जो प्रसाद मिळाला आणि त्याच नाथांचा आज आपण या ठिकाणी अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. नाथ महाराज त्या ठिकाणी ज्यावेळेस जनार्दन स्वामीकडे एक त्या ठिकाणी कारखुनाचं काम करण्यासाठी त्या ठिकाणी ज्यावेळेस त्या ठिकाणी नाथ कारखुनाचं काम करण्यासाठी जनार्दनांकडे राहिले आणि कारखुनाचं काम करत असताना ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये जे काही प्रसंग आले आणि त्या प्रसंगानुरूप त्यांनी या अभंगाची त्या ठिकाणी रचना केली. श्री संताची या माथा चरणावरी, श्री संताचे माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी. संत महात्म्यांनी विश्रांती पावलं सांभाळा उत्तरे. कारण की ज्यांना जी काही विश्रांती जी प्राप्त झाली, समाधान जे प्राप्त झालं आणि समाधान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी जे समाजाला जो काय बोध केला, समाजाला जो उपदेश केला, तोच उपदेश या ठिकाणी नाथांनी या अभंगातून केला आहे. कारण की करारे बापानं साधन हरीचे. कारण की त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस जनार्दन स्वामी आले, ज्यावेळेस हिशोब करत असताना त्या ठिकाणी हिशोबाचा काय मेळ लागना. 1 वाजली 2 वाजली, पहाटे 3-4 वाजेपर्यंत त्या ठिकाणी नाथ महाराज हिशोब जुळवत होते. आणि अचानक त्या ठिकाणी जसं पोस्टाचा हिशोब असतो ना, पैचा हिशोब लावा लागतो. पोस्टामध्ये कसं आहे, 1 पै जरी चुकली तरी तो हिशोब जुळवला जात नाही. तसा त्या ठिकाणी पैचा हिशोब त्या ठिकाणी नाथ महाराज लावत होते. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांना हिशोब जुळला आणि इतका आनंद झाला, ते मोठ्याने आरडले, सापडला सापडला सापडला. टाळ्या वाजून त्या ठिकाणी नाचायला लागले. आणि नाचायला लागल्यानंतर त्या ठिकाणी सगळं जनार्दन स्वामीचं सगळं कुटुंब त्या ठिकाणी जागा झालं. काय झालं काय झालं काय झालं म्हणले. हा एक्का कामून म्हणले, आरडतोय वरडतोय उड्या मारतोय. आणि मग त्या ठिकाणी विचारलं, अरे म्हणले काय झालं.
म्हणले झोपलोच नव्हतं अजून, मला हिशोबच लागत नव्हता. एक पैचा हिशोब म्हणले घोळ काय सापडत नव्हता. आणि मग जोपर्यंत सापडणार नाही तोपर्यंत झोपणारच नाही असं मी निश्चय केला. आणि त्या ठिकाणी हिशोब तपासत होतो. आणि अचानक हिशोब सापडला आणि मला तो आनंद झाला म्हणून मी नाचत होतो. आणि हे ज्यावेळेस जनार्दन स्वामींना कळालं, अरे म्हणले 1 रुपया एका पैचा हिशोब सापडल्यानंतर जरी याला एवढा मोठा आनंद होतोय, तर त्या ठिकाणी या जगाचा मालक, या जगाचा चालक मालक जर याची जर याला ओळख झाली तर याला किती आनंद होईल. आणि मग त्या ठिकाणी नाथांनी त्यांना सांगितलं की तुला एक दिवस म्हणले मी दत्तात्रेयांची भेट घालून देतो, तुला एक दिवस दत्तात्रेयांची भेट घालून देतो. आणि मग असेच काही दिवस गेल्यानंतर चल म्हणले आज तुला दत्तात्रेयांची भेट घालून देतो. आणि नाथ महाराज आणि जनार्दन स्वामी असे फिरत 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 चालले असताना एका ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढून आवलिया वेशामध्ये त्या ठिकाणी दत्तात्रेय येत होते. आवलिया वेशामध्ये येत असताना त्यांनी पाहिलं आणि यांचा साष्टांग जय हरी झाला आणि बसले एका ठिकाणी बसल्यानंतर जनार्दन स्वामी म्हणजे आज खूप भूक लागली. आता त्यांच्याबरोबर काय होते, बरेच दत्तात्रेयांचे कुत्रे वगैरे होते. भूक लागली म्हणल्यानंतर ठीक आहे, जनार्दनला सांगितलं अरे काढ म्हणले त्या कुत्रीचं दूध. जनार्दन स्वामींनी कुत्रीचं दूध काढलं आणि त्या आवलियाच्या फकीराच्या झोळीमध्ये काय होते, शिळे तुकडे होते बरेचले. ते तुकडे काढले, त्याचा कुस्कूर केला त्या भांड्यामध्ये. ते शिळे तुकडे आणि दूध दत्तात्रेयांनी आणि जनार्दन स्वामींनी असे आवडीने खाल्ले मिटक्या मारत. आणि नाथांना सांगितलं अरे जेव, तुला भूक नाही लागली का? मग आम्हाला इतकी भूक लागली, तुला भूक नाही लागली का? नाथाने ते पाहिले, अरे काय म्हणले यांना कळतं का नाही काही म्हणले, कुत्रीचं दूध खातात, कुत्रीच्या दुधाबरोबर भाकरी खातात. आणि त्यांना किळसवाणी वाटलं. आणि नंतर सगळं जेवण वगैरे झालं. ते कटोरी, अरे म्हणले मग आता तू नाहीच जेवला तर कमीत कमी एवढी कटोरी तरी धुवून आण. आता कटोरी धुवायला गेल्यानंतर त्या ठिकाणी आणि म्हणले एवढ्या मिटक्या मारीत म्हणले यांनी आनंदामध्ये भोजन केलं, नक्कीच काहीतरी असलं पाहिजे. ती कटोरी त्या ठिकाणी नदीमध्ये धुत असताना त्याच्यामध्ये पाणी घेतलं आणि ते पिऊन टाकलं. आणि पिऊन टाकल्याबरोबर काय झालं, त्या ठिकाणी त्यांना ब्रह्मज्ञान झालं, त्यांना आत्मज्ञान झालं आणि त्यांना खूप आनंद झाला. आणि मग त्या ठिकाणी परत आले तर ते कुत्रीची गाई झाली. आणि आवलिया वेशामध्ये जो फकीर होता तो दत्तात्रेयाच्या रूपामध्ये त्यांना दिसायला लागला. म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा जो भाव होता तो भाव त्या ठिकाणी बदलला गेला. म्हणजे दत्तात्रेयांची ओळख त्या ठिकाणी जनार्दन स्वामींनी करून दिली. आणि तिथून पुढं मग जनार्दन स्वामींनी त्यांना त्या ठिकाणी त्या नामाचा अनुग्रह त्या ठिकाणी दिला. आणि अनुग्रह दिल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये जो काही बदल झाला, त्यांना सांगितलं, नाथांना सांगितलं की आता काय करतो, याची साधना कर. हे काय दिलंय तुला, जे काय दिलंय ना याची नित्यनेमाने साधना कर. आणि ज्या दिवशी तुला विशेष असा काय अनुभव येईल ना त्या दिवशी म्हणजे तू माझ्याकडे ये. विशेष काय जो अनुभव येईल ना त्या दिवशी तू माझ्याकडे ये. आणि मग त्या ठिकाणी नाथ महाराज नित्यनेमाने साधनेला बसायचे. आणि मग एकांत साधला जात नव्हता. मग काय केलं त्यांनी, मग जंगलामध्ये जायचे, शेतामध्ये जायचे, जंगलामध्ये जायचे. आणि त्या ठिकाणी एका झाडाखाली नित्यनेम ठेवला त्यांनी, एका झाडाखाली बसायचे. आणि एका झाडाखाली बसल्यानंतर त्या ठिकाणी साधना करायची. 2-2, 3-3, 4-4, 5-5 तास त्या ठिकाणी साधनेला बसायचे. आणि साधनेला बसल्यानंतर असा एक जण गुराखी त्या ठिकाणी गुरं चारायचा. आणि त्याला असं वाटायचं अरे आपण इथं येतोय, रोज हा इथं बसलेलाच दिसतोय, याची अन्न पाण्याची काय व्यवस्था आहे. मग काय करायचं, तो शेतामध्ये एका गाईचं धार काढायचं आणि एक तांब्याभर तिथं नेऊन ठेवायचा. हा त्याचा नित्यनेम त्या ठिकाणी चालू झाला. काही दिवसानंतर एक दिवस तो त्या ठिकाणी नाथांकडं त्या ठिकाणी दुधाचा तांब्या त्या ठिकाणी एक नाथाकडे बसलेल्या ठिकाणी निघून द्यायला जात असताना त्यांनी लांबूनच पाहिलं. अरे म्हणले एक खूप भला मोठा सर्प त्यांनी नाथांना वेढा मारलेला आणि नागाची फडी वरून धरलेली त्या ठिकाणी सावली केलेली. हे त्यांनी पाहिल्याबरोबर तो खूप मोठ्याने आरडला. जवळ आल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्याने आरडला. आणि तेवढ्यात त्यांना सर्पाने सुद्धा काय केलं, वेटोळं सोडायला सुरुवात केलं. नाथ जागे झाले. जागे झाल्यानंतर त्यांनी पाहिलं तो सर्प असं त्यांच्या जवळून जात असताना. आणि मग
त्या ठिकाणी त्यांना तो जो अनुभव आला तो त्या ठिकाणी मग त्यांनी त्या ठिकाणी गुरूंना जाऊन सांगितला, जनार्दन स्वामींना जाऊन सांगितला, अरे असा असा अनुभव आला. आणि मग त्यांनी सांगितलं की आज तुझी साधना खऱ्या अर्थाने फळाला आली. आपण एकनाथी भागवत जे पाहतो ना, परमार्थ क्षेत्रामध्ये जर भक्ती शास्त्रामध्ये जे काही पिनल कोड आहेत ना, भक्तीचे पिनल कोड आहे की पहावे पुराणी विचारून जसं म्हणतात ना, त्याचे जे पिनल कोड आहेत ते पिनल कोड म्हणजे एकनाथी भागवत आणि ज्ञानेश्वरी आणि दासबोध हे 3 जे ग्रंथ आहेत हे शास्त्रसंमत आहेत. याच्यामध्ये भक्ती करणाऱ्यांसाठी जे काही अडीअडचणी येतात त्याचे सगळे काही सफल उत्तरे त्या ठिकाणी मिळतात. आणि मग असा जो ग्रंथ आहे नाद भागवत, नाथांच्या माध्यमातून जो नाद भागवत घडला. कारण की नाद भागवत ज्ञानेश्वरी ही श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेला उपदेश. श्रीकृष्ण भगवंतांनी जो अर्जुनाला उपदेश सांगितला त्याच्यावरती जी टीका केली गेली ती म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि एकनाथ भागवत म्हणजे उद्धवाला जो श्रीकृष्ण भगवंतांनी उपदेश केला, उद्धवाला जो उपदेश केला त्याच्या संदर्भात त्याच्या आधाराने जी काय त्याच्यावर जी टीका केली गेली तो ग्रंथ म्हणजे एकनाथी भागवत. हे 3 जे ग्रंथ आहेत नाद भागवत, ज्ञानेश्वरी आणि दासबोध हे परमार्थातले पिनवळकोट आहेत. म्हणून नाथांनी जे काय नाथांचं जे वाङ्मय आहे, हस्तमलक एक ग्रंथ आहे पण नाथांचा खूप मार्मिक. त्या ठिकाणी आत्म्याचा आणि शंकराचार्याचा संवाद. हस्तमलक या ग्रंथामध्ये स्वतः आत्मा त्या ठिकाणी त्या शंकराचार्यांच्या संवादामध्ये इतका सुंदर विषय त्या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणून नाथांचं जे वाङ्मय आहे ते आत्मबोधावर आधारित आहे. कारण की असं जे वाङ्मय आणि त्याच वाङ्मयाच्या आधारे हा जो अभंग आहे ना, करा रे बापानो साधन हरीचे. कारण की नाथांनी, नाथ कसे येतं शांतीचे सागर म्हटलं जातं. आणि असे जरी शांतीचे सागर जरी असले तरी नाथ महाराज एका अभंगातून म्हणतात, काय म्हणतात, हरी नये मुखा हरे मोडा, आहे का नाही. किंवा ज्याला हरी ज्याच्या मुखामध्ये येत नाही तो म्हणले काय ती सर्पाचं वेगळं आहे. म्हणजे असे अनेक त्यांनी त्या ठिकाणी नाथांनी त्या अभंगाच्या माध्यमातून ताशेरे ओढले. नाथांनी अनेक ताशेरे ओढले आणि त्याच नाथांनी इतकं खाली येऊन सांगितलं की करा रे बापांनो. आता आपल्याला एखादा म्हणला आपण कुणी जर एखाद्याला बापा म्हणजे एखादं वेगळं काही बोललो तर राग येतो. कुणी एखादा मी तुझं बाप आहे म्हटलं तरी राग येणार आपल्याला. मी काय तुझं बाप आहे का, बाप आहे म्हटलं तरी राग येणार. पण नाथ महाराज जगाला सांगतात करा रे बापांनो. बाप हे शब्द म्हणजे ते लहान झाले, जसं म्हणजे तुका म्हणे व्हावे लहानावणी लहान, तसे ते लहान झाले नाथ महाराज आणि जगाला उपदेश केला. करा रे बापांनो, मोठेपणा दिला. करा रे बापांनो साधन हरीचे. कोणतं साधन करा, हरीचे साधन करा. आता हरीचं साधन काय आहे नेमकं हरीच काय आहे हे माहीत नाही की नाही. हरी कुठे, हरी कुठे, हरी सगळे हरी हरी म्हणतात. हर हरी सर्वची म्हणती परी न ओळखीती हरीची. सगळेजण हरीला म्हणतात पण त्याला ओळखतात का कोणी, आहे की नाही. कुठे येतो हरी, कारण की साधू संतांनी सांगितलं आत्माच परमप्रिय हरी, आहे की नाही. त्याच्या नामकीर्तीचा हर्ष भारी सभा या अभ्यंतरी हरी प्रगटी, आहे की नाही. संतांना जो अनुभव आला त्या संतांनी तोही त्या ठिकाणी मांडला. ते सांगतात की भरला घन दाट त्यांना हरी कसा दिसला, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. त्यांना कसा दिसला, व्यापक दिसला. सर्व घटिरामध्ये हा ध्येय सूर्यप्रकाशाचा सहस्र नाही का नाही.
किंवा लाजले गे माये कवना ओळू जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. गोपाळू. म्हणजे त्याला कसा दिसला तर व्यापक दिसला आहे की नाही. जळी स्थळी काष्टी पाशाली तो हा वनमाळी आहे की नाही. किंवा विठू जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने ज्ञान दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. कारण की ज्ञानदृष्टी का, कारण की तीच नव्हती आपल्याकडे. फक्त ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. कारण की नेत्र असून सुद्धा आंधळे होते. म्हणून आपली काय कोणती दृष्टी हरपली होती तर ज्ञानदृष्टी. ती ज्ञानदृष्टी कधी उघडती माऊली सांगतात जैसे डोळे अंजन भेटे मग दृष्टीस फाटा फुटे मग वास पाहे तेथे प्रगटे महानिधी. वास पाहे जिकडे पाहावे तिकडे सगळीकडे तो त्या ठिकाणी परमात्मा भरलेला आहे अशी त्या ठिकाणी अनुभूती येते. आणि तीच अनुभूती नाथांना आली. तीच अनुभूती नाथांना आली. म्हणून नाथ सांगतात की करा रे बापानो साधन. करा रे बापानो साधना बाकीची साधनं नव्हती का. कारण की फक्त सोडवणारा तेवढा एकच आहे. तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी फक्त तेवढाच फक्त आपल्याला सोडवणार आहे. बाकीची साधनं या ठिकाणी कुचकामाची आहे. कारण की धनीकरणीचे करू नका. कारण बाकीच्या भानगडीत जर आपण जर पडलो बाकीच्या गुंतागुंती जर आपण वाढवत बसलो आहे की नाही. कारण की ज्या मार्गाने साधू संत गेले त्याच मार्गाने जर आपण गेलो निश्चितपणे आपण ऐन थडीच्या पहिल्या थडीला जाऊ शकतो. पण तो जर मार्ग नाही आपण स्वीकारला दुसऱ्याच मार्गाने जर आपण गुंतागुंती वाढण आहे की नाही. है की नाही. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत पंथी चालू जाता पडे गुंता कोठे काही. इतर मार्गाने गेलं तर काय होईल गुंता वाढेल. म्हणून ते सांगतात की झनीकरणीचे करू नका. कारण की ह्याच्यात जर पडलं कारण की सगळं लटकाय म्हणले बाकीचं लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरी. हे सगळं लटकय. याच्या जर नादी लागले तुम्ही तर तुम्ही काय होताल तर त्या ठिकाणी जन्म मृत्यूच्या राडकाडक्यात गुंताल. कारण की जन्म मृत्यूचं बाकीचे सगळे काय आहेत बाकीचे म्हणजे नाना साधनाच्या केल्या खटपटी हेतू न पावती
माझ्या दारवंटी. बाकीचे साधनं जर करत बसला तर माझ्या दारापर्यंत सुद्धा येणार नाही, आहे की नाही. म्हणले जप तप होम हवन पूजा अर्चा हे काही खूप अलीकडचे कर्मकांडामध्ये तुम्ही गुंताल, पण या भक्तिपंथाने जर केला, कारण की भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा. कारण की भक्तिपंथ सोपा आहे. आणि आपण जर कारण की बाकीचं जर केलं म्हणजे पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी आणि नरदया एवढी हानी केली. लय जर पुण्य केलं आपण, लय जर पुण्य केलं म्हणजे नवस राजाने किती 99 यज्ञ केले, 100 यज्ञ केले म्हणले, आणि 100 यज्ञ करून स्वर्गाधिपती झाला. नवस राजा स्वर्गाधिपती झाला. स्वर्गाधिपती जरी झाला तर ती कशी भोगभूमी तिथं सुद्धा. कारण की ज्यावेळेस पुण्य संपलं, पुण्य संपल्यानंतर तिथून खाली ढकलून दिलं, आहे का नाही. इंद्रपद जरी मिळालं, इंद्राचं ऐश्वर जरी, इंद्राची खुर्ची जरी मिळाली, 100 यज्ञ केल्यानंतर त्या ठिकाणी इंद्राची खुर्ची मिळते आणि ती खुर्ची नहुस राजाने मिळवली. पण पुण्य संपल्यानंतर त्या ठिकाणी नहुस राजाला सुद्धा खाली ढकलून दिला. त्यावेळेस त्याला मनुष्य देह नाही मिळाला, आजगर होऊन खाली पडावं लागतं. म्हणजे किती जरी पुण्य केलं, पाप पुण्य आहे का नाही, पाप पुण्य करून जन्मायचं. पुण्य जरी केलं तर पुण्याचा भोग घेण्यासाठी जन्माला यावा लागतो, आहे का नाही. पुण्याचा भोग घेण्यासाठी जन्माला यावा लागतो. आणि पाप जरी केलं तर त्या ठिकाणी पापाची फेड करण्यासाठी या ठिकाणी जन्माला यावं लागतं. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, तुकाराम महाराजांनी एका अभंगातून सांगितले पहा की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दे पाप पुण्यांगा. ते म्हणतात की आम्ही कसे झालोत, अग्निरूप झालोत. आणि अग्निरूप झाले. संत कसे येतं, अग्निरूप येतं. संत कसे येतं, अग्निरूप येतं. आणि ते काय म्हणतात की लागू देणे पाप पुण्य अंगा, की जेणेकरून पापही आमच्या अंगाला लागत नाही आणि पुण्यही अंगाला आमच्या लागत नाही. कारण पहा अग्नीच का म्हटलंय त्यांनी, तर अग्नीमध्ये जे काही टाकलं जातं ते अग्नी स्वाहा करते. अग्नी काय करते, त्याला आपलं स्वरूप देते. म्हणजे पुण्य जरी म्हणजे जरी वलं जरी टाकलं तरी त्याच्यामध्ये जळलं जातं, वाळलं टाकलं तरी त्याच्यामध्ये जळलं जातं. म्हणजे होमामध्ये किंवा अग्नीमध्ये सगळं काही अग्निस्वरूप होतं. तसं त्या ठिकाणी आपल्या महात्म्यांच्या हातून जे काही कर्म होतं, चांगलं कर्म सुद्धा काय होतं, भोगाला कारणीभूत होत नाही. आणि वाईट कर्म सुद्धा, वाईट कर्म होतच नाही. आणि झालं चुकून तरी ते सुद्धा काही भोगाला कारणी होत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागू देणी पाप पुण्य अंग. आम्ही पापही अंगाला लागू देत नाही आणि पुण्यही अंगाला लागू देत नाही. म्हणजे ते झनीकरणीचे करू नका. जे काही कुठलं जे काही ज्या गोष्टीमुळे आपलं हित होणार नाही अशा गोष्टीचं त्या ठिकाणी नादी लागू नका म्हणतात. का लागू नका, की कारण की या संसारामध्ये कसं आहे, संसार पुनरपी जन्म पुनरपी मरण, आहे का नाही. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, हे राडगाडगं सारखं चालू आहे की नाही. किती वेळा जन्मा यावे किती वारे फजित, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोसी. शरण विठोबासी गेला. कारण की जीव भ्याला जन्माला, कारण की गर्भाचे काय सांगू आता, गर्भेची यातना मज नारायणा भोगविना. कारण गर्भाचे जे यातना येतात ते माझ्याच्याने भोगवत नाहीत. आणि म्हणून कारण की गर्भामध्ये त्या यातना भोगवत नाही, म्हणून तर त्यांनी सांगितलं की गर्भवास में वचन दिया था भजूंगा सियाराम, बाहर आके खुद का भूल गया खुद का आत्माराम. गर्भामध्ये आपण वचन दिलं होतं, पण ते वचन त्या ठिकाणी तो विसरला, आहे की ना. धरणी वायू लागता स्मरण विसरत होता, ओळखू लागे माता पिता कुहम कुहम रडे. या ठिकाणी धरणीचं वारं लागलं आणि तो स्वतःला विसरला. आणि विसरला तसा काय झाला, या मायेमध्ये तो पसरला, आहे का नाही. ही माया आहे. या मायेमध्ये ही माया चांगल्या चांगल्याला काय करते, चांगल्या चांगल्याला भुरळ पाडते, आहे का नाही. स्वतः कृष्ण भगवंताची आई होती, तिला सुद्धा भुरळ पाडली, आहे की नाही. स्वतःचं विश्वरूप दर्शन तिला दाखवलं, माती खाल्ली त्यावेळेस विश्वरूप दर्शन तोंडामध्ये दाखवलं आणि परत काय केली, माया टाकली आणि ती सगळं काय विसरून गेली. म्हणजे ही जी काय माया आहे ना, ह्या मायेच्या जर आपण नादी लागलो, झनीकरणीचे करू नका. ह्या मायेच्या जर नादी लागलं तर तुमचं हे जन्म मरण चुकणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की साधन कोणतं करायचं, करा रे बापानं साधन हरीचे, झनीकरणीचे करू नका. कारण की जन्मायच्या मरणाच्या, कारण गर्भामध्ये खूप यातना येतात. साधू संतांनी गर्भाच्या यातना इतक्या आहेत की त्या यातना अंबरीश स्वतः भगवंतानी ते 10 अवतार घेऊन तो अंबरीश ऋषीसाठी भोगल्या. म्हणजे हे गर्भाची यातना, जन्माला यायचं मरायचं आणि ह्या परत हा मनुष्य देह मिळेल याची काय गॅरंटी आहे का. हा मागोती हा
नर मागुता नाही हा, जन्म मागुता हा जन्माला परत हा मागुता नर- नाही मनुष्य हा परत मागुता फेरे येईल या नगरा हेतून घडी पंढरीनाथा. मी परत ह्या नगराला ह्या नरदेहाला आपण येतो हे सांगता येत नाही. म्हणून याच जन्मी ओळखी कयात माराम संसार संभ्रम भोगू नका. फक्त हाच नरदेह आहे. याच देही घडे देवाचे भजन याची देवी देवाचे भजन याची देवी हरे मुखे हर पल हरे मुखे हरी जर मुखाने गायलं तर त्या ठिकाणी काय होते, चिंता त्या ठिकाणी राहत नाही. का तर हरिमुखी गायल हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण कारण की त्या पुण्यावरती काय होतं, तो तरुण जातो आहे की नाही. तरली तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा कारण की तरावया युक्ती तुका नाम नौकेमध्ये बैसे. कारण की तरुण जर जायचं असेल तर साधन महत्वाचं आहे. आणि त्या साधनाबद्दल सांगतात की जे साधन केल्यानंतर या ठिकाणी जन्म मरणाला कारणीभूत ठरत नाही.
असं कोणतं साधन आहे की जेणेकरून आपली यमाच्या तावडीतून आपली सुटका होईल? कारण की ते साधन म्हणजे नामापर ते साधन नाही जे ते तो अनेक आकारेसी काय हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. हे का नाही? ते म्हणतात की नामापर ते साधन नाही. आता नाम असं एकच साधन आहे की त्या साधनाने बाकीची साधनं म्हणजे कुछ कामाचे आहेत. फक्त नाम पतिताला पावन करणार आहे. नाम कसं आहे? पतिताला पावन करे. आजय मेळा कसा होता? आजय मेळा कसा होता? तोही नामे नेला वैकुंठाला. आजय मेळ्यासारख्याला सुद्धा काय एवढा महापातकी असणारा आजय मेळा तोही त्या ठिकाणी वैकुंठाला कशाने नेला? नामे नेला वैकुंठाला. एक नाही पुराण प्रसिद्ध बोलेले आता वालेकोळ्यासारखा महापापी होता. वालेकोळ्या तुमच्या जिल्ह्यामध्ये येतं जवळ. एवढा महापापी असणारा महर्षी झाला. कोणत्या पदाला गेला? महर्षी वाल्मिकी या पदाला गेला. आहे की नाही? एवढा पापी असणारा वाल्याकोळा काय लायकी होती का तिची? महात्मा लायकी पाहतो का? नाही. लायकीचे काय खाणी आहेत का? पाऊस म्हणतो का इकडं मेघ उदार कसा येतं? उदार आहे सगळीकडे सारख्या प्रमाणात. म्हणतो का इकडं हागंदारी आहे, इकडं पापी इथं असं नाही. तसं संत कसे उदार संत उदार भरले अनंत भांडार. असे संत उदार येतं. ते काही म्हणजे कुणाची लायकी पाहत नाहीत. आमचे बाबा सांगायचे लायकीच्या काही खाणी आहेत का? लायकीच्या खाणी असते तर वाल्याकोळ्याचा उद्धार झाला असता का? नारदासारख्याकडून वाल्याकोळ्याला त्या नामाचा उपदेश झाला आणि वाल्याचा त्या ठिकाणी वाल्मिक ऋषी झाला. असं साधन जीवनामध्ये नामरूपी साधन जीवनामध्ये प्राप्त व्हायला पाहिजे. आता नाम आणि नामी याच्यामध्ये भेद आहे की नाही? नाम आणि नामी याच्यामध्ये भेद आहे. नाम कारण की आपण मंत्र घेतो आहे की नाही? आपण काय करतो? मंत्र घेतो. नाम अनादिकालचे आहे की नाही? जे अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम तयाचे नाम त्रिधा पै असे. असं जे नाम आहे, असं जे त्यांचं जे नाम आहे ते नाम या ठिकाणी जीवाचा उद्धार करू शकतो. कारण की रामकृष्ण वाचा आहे की नाही? वाचे प्रत्येक जीवाचा भाव आहे. भाव हा जीवाचा. रामकृष्ण वाचा भाव हा जीव प्रत्येक जीवाचा भाव आहे. जीवाचा काय आहे? राम आणि कृष्णाच्या ठिकाणी भाव आहे. रामकृष्ण वाचा वाचेने रामकृष्ण हरी म्हणायचे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. आणि आत्मा जीव शिवाचा तो रामजप. स्वतः शंकर शिव भगवान ज्या रामाचा जप करतात तो रामजप या ठिकाणी महत्वाचा आहे की नाही? ज्या ठिकाणी महर्षी वाल्मिक ऋषींना जे नाम प्राप्त झालं
किंवा रामप्रभू वशिष्ठ ऋषीकडून जे रामाला जे नाम प्राप्त झालं किंवा सांदीपनी ऋषींनी ज्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताला ज्या नामाचा उपदेश केला की नाही, राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारकू कृष्ण सांदीपनी गुरु परब्रह्म दाविले, हा जो त्यांनी जो बोध केला किंवा दत्तात्रेय भगवंताला जो आत्री ऋषींनी ज्या नामाचा उपदेश केला, आत्री ऋषींनी ज्या नामाचा उपदेश केला त्या ठिकाणी ते नाम जीवनामध्ये प्राप्त व्हायला पाहिजे. कारण की नाम तसं तसं जर पाहिलं या ठिकाणी 7 देवी भागवतामध्ये 60 कोटी मंत्र सांगितले, 7 कोटी मंत्र सांगितलेत. पण जो या देवांचा हे देव बळया माझा असा जो देव आहे की नाही, त्या ठिकाणी ते नाम त्या पंढरीरायाचं जे नाम आहे ना ते नाम महत्वाचं आहे. कारण की वेद आनंद बोलिला आहे की नाही, वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम घ्यावे निजनिष्ठे नाम घ्यावे. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात वेदाचा तो अर्थ अमासीच ठावा आणि असं जे वेदाचं तत्व आहे, वेदाचं ते तत्व नाम आहे की तत्वमसी महावाक्य आहे ते त्या ठिकाणी जीवनामध्ये प्राप्त व्हायला पाहिजे. आणि तेच महावाक्य दत्तात्रेय प्रभूंच्या जीवनामध्ये प्राप्त झालं आहे की नाही. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीसी जाणूनी हरी झाले आणि म्हणून त्या हरीला जाणणं महत्वाचं आहे. म्हणून त्या हरीला जाणण्यासाठी त्या ठिकाणी साधनाचे 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 सार मंत्र बीज हरी आणि आत्मतत्व धरी तोची. जो बीज मंत्र आहे साधनाचे सार, कारण की सार काय, पुरणपोळीचं जेवण करतो आपण, पुरणपोळीचं जेवण करतो आणि त्याच्यामध्ये सार काय असतं तर त्या ठिकाणी आपण म्हणतो सारवाड सार. सार काय असतं तर त्याच्यामध्ये आमटी हे सार असतं. आपण जेवण गोड करतो त्याच्यामध्ये सगळ्या काही अनेक पदार्थ असते, पोळी असते, भजा असतं, पापड असतं, पोळी असते, तूप असतं, सगळं काही असतं त्याच्यामध्ये. मात्र सार हा शब्द त्या आमटीला दिलाय. एवढं सगळं खाल्ल्यानंतर ढेकर मात्र साराचाच येतो, पुरणपोळीचा किंवा तुपाचा सुद्धा येत नाही. ढेकर कशाच येतो, साराचाच येतो. आणि असं जे सार आहे साधनाचे सार मंत्र बीज हरी, तो जो बीज मंत्र आहे ना तो जीवनामध्ये प्राप्त व्हायला पाहिजे, है की नाही. हरिपाठामध्ये आहे आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला काय झालं, ती सहज स्थिती प्राप्त झाली. कशामुळे झाली, आदिनाथ उमा बीज प्रगटले. आदिनाथ म्हणजे शंकर पार्वतीला त्या नामाचा अनुग्रह किंवा उपदेश करत असताना एकांतामध्ये शंकर पार्वतीला, नवनाथामध्ये तो
विषय आहे बघ 100व्या पुढे पहिल्याच अध्यायामध्ये. आणि ज्ञानेश्वरीमध्ये 1751 18व्या अध्यायामध्ये 1751 मध्ये तोच उपदेश त्या ठिकाणी आलेला आहे. आणि त्या ठिकाणी शंकर पार्वतीला त्या ठिकाणी त्या नामाचा उपदेश आहे. तुम्ही जो जपता मंत्र पवित्र तो द्यावा असं काहीतरी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. आणि तो पवित्र मंत्र मला द्या असं त्या ठिकाणी मागितल्यानंतर ते म्हणले तुला इथं देता येणार नाही, त्या ठिकाणी एकांतामध्ये जावं लागेल. आणि शंकर पार्वती शरयू नदीच्या काठावरती एकांती गेल्यानंतर शंकर पार्वती त्या नामाचा उपदेश करत असताना त्या ठिकाणी तिला भाव समाधी लागली. आणि अरे मी काय सांगतोय तो ऐकते का, मी काय सांगतोय ऐकते का. त्या ठिकाणी पाण्यातून आवाज आला, हा देवा मी ऐकतोय, हा देवा ऐकतोय. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं शंकर पार्वतीला उपदेश करत होते. पण पहिला शिष्य मात्र कोण झाला तर त्या ठिकाणी आदिनाथ उमा बीज प्रगट त्यांच्या संवादातून ते प्रगट झाला. मी बोलतोय शब्द दिसतो का, पण तो शब्द कुणी ऐकला त्या ठिकाणी माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथाने ऐकलं. आणि होकार त्या ठिकाणी ऐकला, हा देवा मी ऐकतोय, हा देवा. आता हे कसे होते, देवा असल्यामुळे त्यांनी अंतरी शोधून पाहिलं हा कोण आहे. हा कवी नारायणाचा अवतार. कारण की पुढे कलंकी येणार होता. कलंकी येणार असल्यामुळे कलीचं राज्य येणार होतं. त्यावेळेस त्या ठिकाणी देवांनी असं ठरवलं की नऊ नारायणाने अवतार घ्यायचं ठरवलं. कलियुगा माझी किंवा कलेमध्ये कवित्व साबरी विद्येचं कवित्व करण्यासाठी या ठिकाणी ते नऊ नारायणांनी काय करायचं अवतार घेण्याचं ठरवलं. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी मच्छिंद्र त्यांनी पाहिलं की हा कवी नारायण या ठिकाणी त्याचा अवतार कार्य या ठिकाणी आहे आणि माशाच्या पोटामध्ये यांनी ते चोरून ऐकलंय, तरी सांगितलं की हे तुला फलद्रूप होणार नाही, तुला 12 वर्ष त्या ठिकाणी बद्रिकाश्रमाला जावं लागेल, तिथं साधना करावं लागेल. आणि मीच त्यावेळेस म्हणले शंकर प्रभू म्हणले मीच त्यावेळेस मध्यस्थी करून तुला दत्तात्रेयांची त्या ठिकाणी भेट घालून देईल. आणि मग 12 वर्षानंतर दत्तात्रेयाकडून त्याच नामाचा उपदेश कुणाला मिळाला, मच्छिंद्रनाथाला मिळाला. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटले आदिनाथ उमा बीज प्रगटेल मच्छिंद्राला आदली सहज तिथे आहे की मच्छिंद्रनाथ हा पहिला शिष्य. आणि मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला गैनी प्रसादे निवृत्ती चोजविले काय पंत आदिनाथ उमा बीज बीज जे प्रगटलंय ते कुठे आलं, ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आले. आणि ज्ञानेश्वर महाराजाला सुद्धा तोच उपदेश गुहेमध्ये मिळाला, एकांतामध्ये मिळाला का लोकांतात मिळाला. निवृत्तीदादाने तोच उपदेश त्या ठिकाणी गुहेमध्ये त्या ठिकाणी निवृत्तीदादाला उपदेश त्या ठिकाणी गहिनीनाथाकडून मिळाला. गहिनी प्रसादे निवृत्तीदातार चोजविले तेच नाम त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आले. आणि ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती मार्गाने जाणाऱ्याला भक्तीचा पत्ता सांगितला. भक्ती मार्गाने जे जाणार आहेत त्यांना त्या ठिकाणी भक्तीचा पत्ता सांगितला. ज्ञानदेव म्हणे भजात्मदेव त्यांनी कुणाला भजायला सांगितलं, आत्मदेवाला. आत्मदेव कुठे आहे, आत्मदेव कुठे आहे, आपल्या जवळ आहे. मग आपण माऊलींनी सांगितलेल्या पत्त्याने चाललोत का आपण आपल्या मनाने चाललोत, आपण आपल्या आहे का नाही.
तुकाराम महाराज म्हणा देव देव म्हणून व्यर्थ काय नक्की निज देव नेनती मुळे कोण देवच म्हणले वास्तविक कोण तुका म्हणे सांगू किती या तू भगवंताच्या मूर्तीने ह्या जर भगवंताच्या मूर्ती असतील हे काय करतात म्हणले देवच काय चालले देवाला शोधायला चाललेत देवच काय चाललेत आता कधी मेळ बसायचा एका राजाची तिथं मोठी वरात होती आणि वरात संपल्यानंतर त्या ठिकाणी आता ते हिलाळा घेऊन असायचे पूर्वी डोक्यावरती ते कंदील असायचे मोठाले आणि त्या राजाला त्यांनी शिपायाने विचारलं महाराज म्हणले आता हे कार्यक्रम संपला हे पुढे ठेवू अरे म्हणले मग काही अंधारे खोलीत नेऊन ठेव ना म्हणजे हे डोक्यावर होतं ना ते म्हणजे अंधारातला दिवा ते चालू होता ना म्हणजे अंधारा खोलीत नेऊन ठेव ना आता हा रात्रभर ह्या खोलीत जा त्या खोलीत जा त्या खोलीत जा सगळ्या खोल्या फिरला सकाळी राजेसाहेब उठले पाठ झाल्यावर अरे म्हणले तुला ते खाली ठेवायला सांगितलं अजून घेऊन फिरतोय हो म्हणले जिथं जातो तिथं उजेडाचे अंधार कुठंच नाही आता याच्या डोक्यावर उजेड म्हणलं खोलीत अंधार असेल का म्हणजे झाले काय देव देव म्हणून व्यर्थ का हिंडती निज देव देव आहे का ना सोनच जर सोन्याला शोधायला निघालं तर कधी मिळ बसन सोनच जर सुकाने कसे आंधळे सतत जवळ देव सदा जवळ आहे की नाही या लागे जन कैसे पिसे पाहू जाते देशो देशे आणि ज्याला समजला तो गदगदा असे आहे की नाही ज्याला देव कुठे सतत जवळ आहे की नाही आणि तो जो देव आहे ते देव माऊलीने सांगितले बा भ्रांतीपासून हिरतले भ्रांती आपल्याला काय झालं भ्रम झालाय भ्रम वास्तविक देव आणि आपण वेगळे नाहीत आहे की नाही माऊली म्हणतात भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य म्हणत होतले आणि आत्मस्वरूपी घातले हरुनिया सद्गुरू काय करतात का आपल्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा करतात काय झाले विसरली तया थोर झाली आणि आपल्याला विसर पडलाय कशाचा या मायेमुळे काय झाले भ्रांतीचं भ्रम तयार झाला आपल्या भ्रांतीचं आवरण त्या ठिकाणी आले जसं म्हणजे पाण्यावरती शेवळ पण झाकतं कुणाला पाण्याला काही नाही त्या पाण्याला झाकतं फक्त काय करायचं शेवाळ बाजूला करायचं शेवाळ बाजूला केलं की पाणी तयारच आहे की नाही जसे म्हणजे पृथ्वीने धाने भरले आहे परी पायाळ उड्या प्राप्ती नाही जर पृथ्वीतलं जर पाणी जर आपल्याला पाहायचं असेल तर पायाळं लागतं पायवळी आहे की नाही आणि त्या पायाळूकडून आपण जर ते पाणी पाहिलं तर आपलंच रान क्षेत्र आपलंच असतं शेती आपली सातबारा आपल्या नाव असतं तो कधीतरी तिथं आलेला असतो आणि तो चक्कर मारतो आणि तो सांगतो इथं इथं पाणी आपण काय करतो फक्त वरचा मायला काढतो दगड माती मुरुम पक्का खडक काढतो आणि मग तिथं पाणी लागतं आता पाणी पहिलंच होतं का ते पाण्याने आणून टाकलं त्या म्हणतो आपण आता पाणी पहिलंच होतं का लागलं त्याने आणलं पाणी पहिलंच आहे तसं तुझं आहे तुझं पाशी आणि जे जिथं आपलं चुकलंय तिथं संत जोडून देतात जिथं चुकलंय तिथं सोडून देतात म्हणून आपलं जे आहे ना आपण आत्मस्वरूप आहोत आहे की नाही साधनाचे सार जर जीवनामध्ये प्राप्त झालं तर आत्मतत्व धरीत होती एक साधनाचं सार आणि त्या सार आणि आत्मतत्वाचा त्या ठिकाणी बोध आपल्याला प्राप्त होतो आणि एकदा आत्मतत्वाचा बोध आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर मग त्या ठिकाणी आपण जे काही यज्ञ करतो पहा आहे की नाही किती जरी यज्ञ केले होम केले हवन केले पूजा अर्चे केले सत्यनारायण केले तरी त्याची बराबरी होऊ शकणार नाही बाकीचं किती जरी केलं उपास तापास जप होम हवन एकाच पायावर तप जरी केलं तरी त्याची बराबरी होणार नाही कारण की तिथं या ठिकाणी नाथ महाराज सांगतात की कोटी कोटी यज्ञ कोटी कोटी यज्ञ कोटी कोटी
गेले आपलं एवढं पाप तरी किती घे एवढं आमचे सद्गुरू सांगायचे म्हणले वाले कोळा इतकं आपण तर पाप केलं नसेल ना म्हणले जास्तीत जास्त खाऊन खाल्ले असेल 200 कोंबड्या 5-50 बकरी म्हणले पिऊन म्हणले 2-3 टँकर प्यायला असेल म्हणले जास्त काय प्यायला असेल ते वाल्या कोळा इतकं तर नसेल ना केलं म्हणले पण त्या नामामध्ये एवढे सामर्थ्य आहे की नाम तुझे नारायण म्हणले पुढे पाषाणाला पा एवढं मोठं सामर्थ्य आहे त्या नामामध्ये की कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम आता नित्य जर कोटी यज्ञाचं जर पुण्य त्या ठिकाणी नामस्मरणाने जर मिळत असेल बाकीचं करण्याची काय गरज आहे का नाही बाकीचं करून म्हणले व्यर्थ कशाला शिनायचं आहे की नाही सोपेवर मामा सांगितले संती सोपं सांगितलंय म्हणले आम्हाला आहे की नाही सहज चालता बोलता आहे की नाही चालता बोलता आहे का अर्जुना देवनी समाधी सवेची घातला महायुद्ध आता चालता बोलता होतं का बसून होतं समाधीमध्ये त्याला युद्ध करायला लावलं आणि असं जे साधन आहे की नाही नाम चांगले माझे कंठी राहो भले कपी कुळ उधळले मुक्त केले राक्षसांचा सुद्धा त्या नामाने उद्धार झाला आणि असं जे नाम आहे कोटी यज्ञ कारण की नाम आपण घेतो पण परेच्या पलीकडचं नाम घेत नाही आपण परेच्या पलीकडचं नाम घेत नाही कारण की जसं परे होऊन परते घर तेथे राहू निरंतर परेच्या पलीकडचा जो बोध आहे ना तो तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हायला पाहिजे आपल्याला वाण्या किती येतात आपल्याला 4 वाणी येतात परा पक्षिंती मध्यमा वैखरी तिथं संतांनी सांगितलं की परे होऊन परते घर तेथे राहू निरंतर आपलं जे भजन चाललंय ते कोणतं चाललंय वैखरीने भजन करतात है की नाही आपलं भजन वैखरीने चाललंय पण परेचं जे भजन आहे ना म्हणजे उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला म्हणजे काय पद्म म्हणजे बेंबी संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला पद्म म्हणजे बेंबी जिथं तुटलंय तिथं संत जोडून देतात आपलं तुटलं कुठं आईच्या पोटामध्ये आपलं भजन चालू होतं आईच्या पोटामध्ये आपलं भजन चालू होतं पण बाहेर आल्यानंतर काय झालं आईने नाळ खणला आणि तिथं काय झालं आपली आणि देवाची भगवंताची ताटातूट झाली आणि ती ताटातूट संत काय करतात जोडून देतात संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला पद्म म्हणजे काय बेबी तिथं कोणतं भजन चालतं तर तिथं परेच्या पलीकडचं भजन परे होणं परते घर तेथे परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी हे का नाही परेचं जे भजन आहे वैखरी जे भजन रामकृष्ण हरी विठ्ठला केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ है की नाही मंत्राचं जप आपण करतोय तो वैखरीने करतोय पण जप परेचं जे भजन आहे की नाही मुँह हालेना जीवा स्मरणा राम हमारा भजन करे हम बैठे आराम हे जे भजन आहे ते संतांच्या कृपेने जे दत्तात्रेय प्रभूंना प्राप्त झालं आहे की नाही आणि हरीशी जाणून ते हरी झाले असं जे बीज मंत्र आहे तो जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या बीज मंत्राने त्या ठिकाणी अनुभव येतो है की नाही कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदय प्रगटे राम रूप किंवा ज्याने अभिमान जातो तुकाराम महाराज म्हणतात की ज्या साधनाने अभिमान जातो उठा उठी अभिमान जाय ऐसे उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण ते या पंढरीशी घडे
या पंढरीचे घडे ते या पंढरीचे घडे खळा पाझर रोकडे नेत्री अश्रूची आधारा कोटी रोमांची शरीरा ते या पंढरीची घडे खळा पाझर रोकडे है की नाही. तुका म्हणे काला कोठे भेद कारण की काला आपण काल्याचे प्रसंग भरपूर पाहिलेत आहे की नाही. दहीहंडीचा काला दहीहंडीचा काला जीव शिवाचा काला हा जो होतो नामस्मरणाने जो होतो जीव शिवाचा काला आणि जीव शिवाचा काला या ठिकाणी महत्वाचा आहे. कारण की जीव हा वास्तविक शिवच आहे आणि तो जो काला होतो तो भगवंताच्या नामचिंतनाने होतो आणि त्या ठिकाणी ते नाम घेतल्यानंतर त्या ठिकाणी नेत्री अश्रूच्या झाडा आणि कोटी रोमांच्या शरीरा किंवा म्हणते पुलक धर्म रोमांच जाऊन आहे उठले हरिभक्तीचे सुख कळले म्हणती लटकेच बोलती उभय लोकी. कारण की भगवंताच्या नामचिंतनाने पुलक धर्म रोमांच त्या ठिकाणी शरीरावरती उमटतात. कारण की संतांचे अभंग आहेत काय की ऐशे वर्म मद दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी अंतरीच्या खुणा भगवंताच्या नामचिंतनाने त्या ठिकाणी देहावरती उमटतात. तव देहीचे चिन्ह क्षणामाधारी पालटती. त्या भगवंताच्या नामस्मरणाने देहावरचे चिन्ह क्षणार्धामध्ये पालटतात. आणि असं जे नाम आहे असं जर नाम जीवनामध्ये प्राप्त झालं तर कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरी नाम जपता घडी. दोन साधू होते. साधू एवढा दृष्टांत सांगतो आपण शेवेला आवडते घेऊ. दोन साधू होते आणि आत्मनिष्ठ साधू असणारे ते जसे तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी होते ना दोन्हीच्याकडे उभे राहिले. कोणी कोणाचे काहीच बोलले नाही है की नाही. एकाने काय टाकलं दगड टाकला म्हणले तुकाराम महाराज म्हणले नाही कधी बटकी पुढे सिंदळीची रडतील आहे की नाही. तशा पद्धतीने दोन साधू आत्मनिष्ठ भेटले. जवळ आल्यानंतर त्या ठिकाणी जवळ आले एकमेकाला पाहिलं. एवढा आनंद झाला की एकमेकाला पाहिल्यानंतर दो मिले म्हणजे दोघ जण भेटले. दो मिले 64 केले याचे 32 आणि त्याचे 32 64 केले. 20 रहे कर जोड 20 रहे म्हणजे ह्याचे 10 आणि त्याचे 10 20 रहे कर जोड आणि नाचे सज्जन को सज्जन मिले नाचे 7 करोड. सज्जनाला सज्जन जर भेटला तर नाचे 7 करोड. 7 करोड म्हणजे कोणते याच्या अंगावरचे 3.5 कोटी रोम आणि त्याच्या अंगावरचे 3.5 कोट रोम. अशा पद्धतीने जसं त्या रोमारोमातून श्रीकृष्ण भगवंताचं भजन चालू होतं है की नाही. श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण अर्जुनाचं भजन चालू रोमारोमातून तसं हे जे सज्जन आहेत तसं त्यांच्या रोमारोमातून जे भजन चालतं त्या भजनाचा जो तो परिणाम आहे. 2 मिले 64 केले आणि 20 रहे कर जोड सज्जन को सज्जन मिले नाचे 7 करोड. या ठिकाणी त्या ठिकाणी अचानक त्या ठिकाणी रोमांच उभे राहतात. असं जे साधन आहे असं साधन जर जीवनामध्ये प्राप्त झालं तर त्या ठिकाणी त्या साधनाने कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नियम नित्य बरं का नित्य ज्याचा नियम एक हरिनाम जपता घडे. एक त्या हरिनामाचं जर चिंतन केलं तर नित्य कोटी कोटी यज्ञाचा त्या ठिकाणी काय होतं कोटी कोटी यज्ञाचं पुण्य त्या ठिकाणी फळ त्या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून असं जे फळ कुणाला प्राप्त होत असेल आणि त्या फळाच्या बद्दल जर कोणी संशय घेत असेल है की नाही त्या ठिकाणी पुढं शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी न घ्यावा संशय
एका जनार्दनी न घ्यावा संशय निश्चयाची होय हरिरूप. कारण की नाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी न घ्यावा संशय निश्चयाची होय हरिरूप. कारण की संशय उणी थोर अनेक पाप नाही गोर नाही अनेक पाप नाही घोर विनाशाची वाघोर प्राणी प्राणी आहे. कारण की संशय जर असेल तर त्या ठिकाणी संशयाने माणूस काय होतो विनाशाला त्या ठिकाणी कारणीभूत होतो. कारण की साधू संत गेले आणि आनंदी राहिले कृत्य झाले हरिनामी. तुकाराम महाराज सांगतात की मी देव पाहायला गेलो देवची आणि तेथे देवाची भोवणी ठेवलो आहे की नाही म्हणजे निश्चयाची होय हरिरूप. तुकाराम महाराज जसे देव पाहायला गेले आणि देवच झाले जसं म्हणले मिठाचा खडा एक दिवस गेला समुद्राची खोली मोजायला 2-4 जण गेले असे फिरत फिरत मिठाचे कडे 2-4 आणि समुद्राच्या कडेला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक जण म्हणलं जरा मी लयच मोठा दिसतो रे म्हणले. तुम्ही थांबा म्हणला मी येतो जरा बघून किती खोल येते. आणि जी उडी मारली हे बसले बघत कधी येतोय महागारी. आता तो गेलेला आलाच नाही परत. आता तो बारीक झाला असेल का मोठा झाला असेल समुद्रात गेला पण तो समुद्र एवढाच झाला आहे का नाही. म्हणजे तो देव पाहावयाशी गेलो देवाचे होणे. तसं नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी न घ्यावा संशय निश्चयाची होय हरिरूप. कारण की हरीची प्राप्ती वास्तविक आपणच हरी आहोत आपणच हरी आहोत याची ओळख संत करून देतात. आणि ती संत त्याच्यासाठी नाथ महाराजांना जो स्वतःचा अनुभव आलाय तोच त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला प्रतिपादित केला. त्यांना जो अनुभव आला तोच त्या ठिकाणी आपल्याला प्रतिपादित करून त्या ठिकाणी आपल्यालाही त्याच मार्गाने जाण्यासाठी त्यांनी विनंतीपूर्वक सांगितलंय. करा रे बापानो साधन हरीचे तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेत म्हणले तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेत ज्ञानाने वयाने सगळ्यांनी तरी आणि विनंती करून सांगितलं करा रे बापानो साधन हरीचे झनी करणीचे करू नका. असं साधन करा जीवनामध्ये की जेणेनो हे जन्म परत या ठिकाणी ह्या राडगाडग्यामध्ये मृत्यू लोकामध्ये येण्याचं काही कारण तुम्हाला पडणार नाही. जेणेनो हे जन्म यमाची यातना. कारण की मारेती झोडीती यमाचे किंकर आहे की नाही. असे निष्ठुर असणारे यमाचे किंकर त्या ठिकाणी त्याच्या तावडीत जायला नको. म्हणून तुम्ही काय करा जेणेनो हे जन्म यमाची यातना ऐशिया साधन असं काहीतरी साधन करा की ज्या साधनाने असं जे साधन आहे साधनाचे सार मंत्र बीज हरी आणि आत्मतत्व धरी. कारण की शेवटी त्यांनी सांगितलं की आत्मतत्व धरी तोच एक. आणि तसं जर आत्मतत्व जीवनामध्ये प्राप्त केलं तर जेणेनो हे जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. आणि असं जर साधन केलं तर म्हणले कोटी कोटी यज्ञ त्याच्या हातून काय होतील कोटी कोटी यज्ञ. मग कोटी कोटी यज्ञ जर झाले हे की नाही एकदा नामस्मरण केले हे की नाही नाचे 7 करोड म्हटल्यानंतर एकदा केलं परेपासून जर एकदा केलं ना परेपासून एकदा भजन केलं आपण म्हणले लगेच कसं काय काना वाचनाच्या भेटी म्हणले कानी जे पेरली डोळा ते उगवले. शब्द नुसते अनुभव म्हणजे अभंग नुसते आहेत का त्याचे काय परिणाम येतं त्याचे परिणाम तसे आहेत त्याच्याशिवाय त्यांनी ते लिहिले नाही. कानी जे पेरले आणि डोळा ते उगवले व्यापक भरला तोची हरी अशा पद्धतीचे. कारण की जसं म्हटले नाचे 7 म्हणजे 3.5 कोटी जे काही 3.5 पण प्रत्येक रोमारोमातून भजन होतं. एकदा नामस्मरण अंतकरणापासून केलं की ते 3.5 कोटी वेळा होतं. किती वेळा होतं एकदा घेतलं की 3.5 म्हणजे असं प्रत्येक एकाला 3.5 जर करत राहिलं तर कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे असं नामस्मरण त्या ठिकाणी त्या बीज मंत्राच्या नामाने होतं. आणि असं नामस्मरण झाल्यानंतर जी अनुभूती येते किंवा हे असं होतच असेल का एवढं होतच असेल का तो हरिरूप होतच असेल का असा जर कोणाला संशय असेल म्हणले एका जनार्दनी न घ्यावा संशय निश्चयाची होय हरिरूप. महाराज सांगतात कारण की जेणेनो हे जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. या ठिकाणी दत्तप्रभूच्या या ठिकाणी प्रागट्यकरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी माझ्यासारख्या पामराकडे ही सेवा आली. या जेजुरी पंचक्रोशीतील कोळेकर माळा त्यांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली आणि जशी भगवंतानी करून घेतली
तसं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. जसं म्हणले साळुंकी मंजुळ बोलत शिवानी कविता धनी वेगळाची. हे बोलणारा मी नाही, बोलणारे ते आहेत, आहे की नाही. हे जड आहे. वास्तविक हे कसं आहे, जड आहे. कारण की माऊलीच सांगतात, म्हणजे सांगतात की चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोले ते हरी. त्याच्या सत्तेने चालतंय सगळं. आणि तोच या ठिकाणी देखवे ऐकवे एक नारायण, त्याच्या तयाचे भजन. तोच या ठिकाणी बोलतोय. आणि त्यांनी जे काही माझ्याकडून बोलून घेतलं ते तुमच्यापर्यंत प्रक्षेपित झालं. जसं माईकमधून आवाज जातोय ना, हा माईकचा आवाज आहे का, माईकमधून जो सप्लाय आहे ना, त्या सप्लायमधून, तसं याच्यामध्ये जे चैतन्य आहे की नाही, एका जनार्दने एकपणे उभा. चैतन्याची शोभा. ते चैतन्य प्रत्येकाच्या ठिकाणी नादत आहे. सांगणारही चैतन्याच्या आईने, ऐकणारही चैतन्यच आहे. आणि त्या चैतन्य तत्वामुळं तुमच्यापर्यंत हा विषय पोहोचवण्याचं काम केलं. आणि या ठिकाणी सेवेला ज्यांनी असे ज्ञानवंत मंडळी, गुणवंत गायनाचार्य मंडळी या ठिकाणी आल्यामुळं, वास्तविक मी काही कीर्तनकार नाही, त्यांनी ओढून नेलं म्हणून जमलं. त्यांनी सगळ्यांनी साथ चांगल्या पद्धतीने केली. वास्तविक त्यांचं नाम नवीन परिचित नसल्यामुळं काही मला सांगता येणार नाही. मृदुंगमणी असतील, विनेकरी मंडळी असतील, आमच्याबरोबर आलेले हिरेभाऊ असतील, आमचे पाकवाजमणी रोहित या ठिकाणी लोखंडे, तेही आमच्याबरोबर मतेतही आलेले आहेत. आणि आपण सगळ्यांनी ही सेवा गोड करून घेतली, किंवा माझी जी कटकट आहे आत्तापर्यंत तुम्ही सहन करून घेतली, त्याबद्दल सगळ्याचे ऋण व्यक्त करतो. आणि सेवेला या ठिकाणी ज्ञानेश्वर